महाराष्ट्राच्या विकासाची दिशा राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊंच्या नावाने सुरू होते, परंतु मा जिजाऊंच्या गावचा विकास हा पाण्यातून कसा वाहत जात आहे या देवरी चित्रावरून आपणास दिसून येते। या सिंदखेडराजामध्ये गेल्या 2 वर्षापासून नागपूर मुंबई हायवेवर प्रभाग क्रमांक 1 सिंदखेडराजा येथून पाणी सतत वाहत आहे आणि या पाण्यामुळे रोडवर ॲक्सिडेंटचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे। तेव्हा या पाण्याचा बंदोबस्त नगर परिषदेने करायला पाहिजे। वारंवार नगर परिषदेला मागणी केली असता नगर परिषद संस्थांचे काम बीएनसीचे आहे आणि बीएनसीला सांगितले असता बीएनसी म्हणतात ते काम नगर परिषदेचे आहे। जर यांनी नगर परिषदेने येणाऱ्या 5 नोव्हेंबरपर्यंत या पाण्याचा बंदोबस्त केला नाही तर नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या पाडव्याच्या शुभेच्छा। काल दिवाळीच्या दिवशी दिवसभर मुंबई नागपूर हायवेवर बरेच वाहनाचे ॲक्सिडेंट झाले आणि त्या संदर्भात आपण शासनाला, नगर परिषदला, बांधकाम विभागाला सुनावले असता आज त्यांचे प्रतिसाद उमटलेले आहे। आज या ठिकाणी त्या रोडचे पाणी बंदोबस्तचे काम सुरू केल्याचे दिसत आहे। या संदर्भात मला सकाळी काही फोन आले होते की सदर काम हे नगर परिषदचं नाही, ते काम सार्वजनिक बांधकाम विभागाचं आहे, परंतु हे काम नगर परिषदचंच आहे। कारण पाणी रोड जरी याच्या ताब्यात असला बांधकाम विभागाच्या, तरी ते पाणी आणि त्याच्या पाण्याची विल्हेवाट हे काम नगर परिषदचंच आहे, त्यांचंच काम आहे। तेव्हा त्यांनी आता नालीचं काम एका साईडनं पाणी काढून देण्याचं सुरू केलेलं आहे, परंतु सदर पाणी व्यवस्थितपणे काढून त्या ठिकाणी ज्या नाली आहे ती व्यवस्थित बनवून त्या ठिकाणी असलेले दुकानदार लोक यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा त्यांच्या दुकानात जाताना उड्या मारून जावं लागेल असं होणार नाही। अशा पद्धतीचं साधंसुद्धा काम करून पाणी बाजूला काढून द्यायचं, फक्त असे काम न करता काम नीटनेटके व्यवस्थित पारदर्शक आणि एकही थेंब रोडवर आला नाही पाहिजे, रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना त्रास झाला नाही पाहिजे, त्याचप्रमाणे सर्व रोडवर असलेले दुकानं त्या दुकानांना सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे, घरांना सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे। अशा पद्धतीत व्यवस्थितपणे नाली बनवावी व पाणी त्या ठिकाणी काढून द्यावे, अन्यथा आम्ही जो इशारा दिला आहे तो इशारा कायम राहील हे सुद्धा ध्यानात ठेवावे।